नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 7 सप्टेंबर 2021. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करू. मित्रांनो, रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया मार्केटची काय कंडिशन आहे. टोटल क्रिप्टोकरन्सीज ऑलमोस्ट 60-70 क्रिप्टोकरन्सीज एका दिवसात आता रजिस्टर झालेले आहेत. सो पर अवर 2 किंवा 2.5 रजिस्टर होत आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप फास्ट डेव्हलपमेंट चालू आहे. 11,722 क्रिप्टोकरन्सीज आता आहेत. 405 एक्सचेंजेस आहेत. $2.268 ट्रिलियन मार्केट कॅप आहे. $160.5 बिलियन 24 तासांचा व्हॉल्यूम आहे. बिटकॉइनचा डॉमिनन्स 42.1% आणि इथिरियमचा 19.4%. टोटल मार्केट कॅप $2.27 ट्रिलियन आहे. 2.73% किंवा 2.3% मार्केट खाली आलेलं आहे कालपेक्षा. आपण चेक करूया टॉप 10 क्रिप्टोकरन्सीजची काय कंडिशन आहे. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन $50,657 1.65% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 5.80% वाढलाय 7 दिवसांमध्ये. इथिरियम दुसऱ्या नंबरला $3735 आहे. आता 4.5% जवळजवळ कमी झालाय 24 तासांमध्ये आणि ऑलमोस्ट 9% वाढलाय 7 दिवसांमध्ये. एडीए म्हणजे कार्डेनो आता आहे $2.62 8.29% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 6.89% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. बीएनपी म्हणजे बायनान्स कॉइन आता चौथ्या नंबरला आहे $469 5.39% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 1.25% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. टेदर 5व्या नंबरला आहे $1 स्टेबल कॉइन असल्यामुळे. रिपल आता आहे 6व्या नंबरला $1.28 मिळतोय 6.23% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 11.18% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 7व्या नंबरला सोलाना आहे आता $180 मिळतोय 24.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 43.5% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. डोजकॉइन आता 8व्या नंबरला आहे 28 सेंटच्या आसपास पोहोचलाय किंवा 0.2841 सेंटला मिळतोय 8.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 1.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 9व्या नंबरवरती पोल्काडॉट आहे $32 5.84% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 6.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरला सर्कल कंपनीचा USDC आहे $1. आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो क्रिप्टोकरन्सी जगतातल्या घडामोडी बघण्यासाठी. तर पहिली बातमी आहे आता की बिटकॉइन $53,000 पर्यंत गेला होता. बीटीसी प्राइस फर्दर क्रशेस रेजिस्टन्स म्हणजे $51,000 खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे असं मानलं जात होतं. तर $51,000 रेजिस्टन्स क्रॉस केलाच पण $53,000 पर्यंत जवळजवळ जाऊन बिटकॉइन थोडा आता खाली आलेला आहे. आणि याच्या मागे कारण काय आहे की आजपासून बिटकॉइन लीगल टेंडर बनणार आहे एल सेल्वाडोरमध्ये. सो $500 मिलियन लिक्विडेशन सुद्धा झालेले आहेत सध्या आणि एल सेल्वाडोरने कन्फर्म केलंय की त्यांनी 400 बिटकॉइन परचेस केले आहेत. कंट्रीने 400 बिटकॉइन परचेस केलेत आणि त्यांचं म्हणणं असं की आम्ही या दिवस म्हणजे ज्या क्षणापासून आता तिथे बिटकॉइन लीगल टेंडर बनणार आहे त्याच्या आधी जास्तीत जास्त विकत घेण्याचा गव्हर्नमेंट प्रयत्न करते आहे. ओव्हरऑल खूप जबरदस्त बातमी आहे ही आणि सगळीकडे बघाल तुम्ही ही एवढीच बातमी आता सध्या चालेल. असो, बिटफिनेक्स लॉन्चेस सिक्युरिटी टोकन प्लॅटफॉर्म रेग्युलेटेड इन कझाकस्तान. तर ही सुद्धा एक खूप छान बातमी आहे कारण कझाकस्तान सारखा देश जिथे काही खूप मोठ्या प्रमाणावरती काही मॅन्युफॅक्चरिंग होतं किंवा काही होतं असं काही नाहीये, पण त्यांना प्रोग्रेस करायची इच्छा आहे म्हणून त्यांनी रेग्युलेटेड मार्केट सुद्धा तयार केलेलं आहे. सो सिक्युरिटी टोकन प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे बिटफिनेक्सने. बिटफिनेक्स हे एका काळाचं जगातलं सगळ्यात मोठं एक्सचेंज आहे आणि आता ते 2nd, 3rd, 4th, 5th रँकच्या आसपास खेळत असेल. बहुधा डझनमध्ये तरी आहे टॉप 10 किंवा टॉप डझनमध्ये. एनिवेज, तर बिटफिनेक्सने आता सिक्युरिटी टोकन प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे कझाकस्तानमध्ये. तर आजूबाजूच्या देशांना काहीतरी तर वाटलं पाहिजे की अरे बाबा एवढा छोटासा देश आहे, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती मायनर्स सुद्धा चाललेले आहेत, मायनिंग होणार आहे, एक्सचेंजेस तयार होत आहेत आणि बिटफिनेक्स सारखा जायंट सुद्धा तिथे जाऊन आता सिक्युरिटी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सुरू करतोय. आता कुठून त्यांनी अभ्यास केलाय तर UK, सिंगापूर, अबुधाबी आणि दुबई या सगळ्यांकडे कशी सिस्टीम आहे, फायनान्शियल नेटवर्क कसं आहे, या सगळ्या अभ्यास करून मग कझाकस्तानने प्रॉपरली सगळं रेग्युलेट करून घेतलेलं आहे. त्यामुळे खूप वेगळ्या लेवलला कझाकस्तान नक्की जाईल असं मला सुद्धा वाटतंय. पुढच्या बातमीकडे वळूया. कॉइन स्विच कुबेर पॉइज टू बिकम इंडिया सेकंड क्रिप्टो युनिकॉर्न. तर आता रिसेंटलीच कॉइन DCX जे मुंबईमधलं एक्सचेंज आहे ते $1 बिलियन पुढे व्हॅल्युएशन केल्यामुळे युनिकॉर्न बनलं आणि तसंच आता कॉइन DCX जे आहे
ते सुद्धा आता कॉइन स्विच जे आहे ते सुद्धा युनिकॉर्न बनणार आहे लवकरच. सो कॉइन DCXला हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स आधी, आणि कॉइन स्विचला ऑल द बेस्ट सुद्धा आणि हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स सुद्धा. तर आता रिसेंट जी फंड रेज होती कॉइन DCXची ती होती $90 मिलियन सिरीज सी फंडिंग, त्यामुळे त्यांचं व्हॅल्युएशन $1.1 बिलियन पोहोचलं होतं. तर तसंच आता कॉइन स्विच कुबेरचं पण आता जवळजवळ 70 लाख मंथली ऍक्टिव्ह युजर्स आहेत, आणि आधी ते होते 40 लाख एप्रिल महिन्यामध्ये. सो ही पण खूप जबरदस्त ग्रोथ होते आहे कॉइन स्विचची सुद्धा, आणि त्यामुळेच ते आणखीन फंड रेज करून त्यांचं व्हॅल्युएशन त्या फंड रेज नंतर माझ्या मते $2 बिलियन पोहोचणार आहे. सो ओव्हरऑल कॉइन DCXच्या सुद्धा ते डबल जाण्याचा प्रयत्न करतायत फंड्स रेज करून. व्हेरी गुड न्यूज, ऑल द बेस्ट टू कॉइन स्विच कुबेर. आणि आय थिंक ऍटलिस्ट आता तरी गव्हर्नमेंटने काही ना काही बघावं की क्रिप्टो करन्सीजमध्ये एक्सचेंजेस म्हणून दोन युनिकॉर्न आहेत, आणि करन्सी म्हटलं किंवा मग एखादं प्रोजेक्ट म्हटलं त्या हिशोबाने ऑलरेडी पॉलिगॉन किंवा मॅटिक नेटवर्क आहेच आहे. आणि पॉलिगॉन जो होतं जेव्हा हायएस्ट लेवलला पोहोचलं होतं तेव्हा तर लिटरली $18 बिलियन व्हॅल्युएशन होतं, आणि हे एक्सचेंजेसचं जे आहे $1.1 बिलियन कॉइन DCX आणि कॉइन स्विच आता होणार आहे $2 बिलियन. तर त्यांना दोघांना ऑल द बेस्ट, आणखी ग्रोथ होऊ द्या आणि इंडियामध्ये रेग्युलेशन चांगलं येऊ द्या. बघू पुढे काय होतं ते. थाय SEC इंटेंड्स टू रिवोक ऑपरेटिंग लायसन्स ऑफ हुओबी क्रिप्टो एक्सचेंज. तर हुओबी क्रिप्टो एक्सचेंज जे आहे त्यांच्याकडे लायसन्स होतं थायलंडमध्ये. क्रिप्टो करन्सी ज्या पद्धतशीरपणे रेग्युलेटेड आहेत, पण मी म्हटलं तसंच त्यांच्याकडे लिमिटेशन्स प्रचंड आहेत, आणि असं मॉडेल भारतात येऊ नये अशी सगळ्यांनी मिळून प्रार्थना करावी. कारण थायलंडमध्ये जेव्हा यांनी रेग्युलेट केलं तेव्हा फक्त काहीतरी 6 की 8 क्रिप्टो करन्सीज फक्त अलाउड ठेवल्या होत्या ट्रेडिंगसाठी, आणि भरपूर स्ट्रॉंग नियम आहेत, सगळं आहे. आणि SECने त्यांचा हुओबीचा लेटेस्ट जे काही अनालिसिस केलं होतं तर त्यानुसार त्यांनी म्हणजे नोटीस पाठवली होती हुओबीला की तुमचं काम करण्याची पद्धत किंवा म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत लायसन्ससाठी ते मीट होत नाहीयेत. त्यामुळे आता त्यांना फेब्रुवारीमध्ये नोटीस पाठवली होती, आणि आता त्यांना नोटीस पाठवलेली आहे की तुम्हाला 3 महिन्याच्या आत ऑपरेशन्स बंद करायचे, आणि जेवढ्या लोकांचे जे काही क्रिप्टो करन्सीज तुमच्या एक्सचेंजमध्ये आहेत ते सगळे परत करायचे. सो बॅड न्यूज फॉर हुओबी इन थायलंड. रादर थायलंडसाठी ही बॅड न्यूज आहे की ते हुओबीला बाहेर काढतायत असं म्हटलं तरी चालेल, कारण सिटीजन्सला जेवढे जास्त प्लॅटफॉर्म्स मिळतील ट्रेडिंगसाठी आणि वेगवेगळ्या गोष्टी पुढे प्रोग्रेस करण्यासाठी, तर ते आता त्यांना मिळणार नाहीत तिथल्या सिटीजन्सला, असं उलटं मला वाटतं. पण ओव्हरऑल बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या घडतात, त्यांच्याकडे लक्ष देऊया. बिटकॉइन नाव लीगल टेंडर इन एल साल्वाडोर, मार्किंग वर्ल्ड्स फर्स्ट. तर बिटकॉइन लीगल टेंडर असलेली जगातला पहिला देश बनलेला आहे एल साल्वाडोर, आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी क्रिप्टो कम्युनिटीमध्ये असं म्हटलं जातं की आपण बिटकॉइन डे म्हणूया आजच्या दिवसाला, आणि $30 बिटकॉइन जेवढ्या लोकांना जमतील त्यांनी आजच्या दिवसाला मेमोरेबल करण्यासाठी घेऊन ठेवावे, असंही काही लोकांनी एक हे सुरू केलेलं आहे मुवमेंट. ठीक आहे, इट्स व्हेरी गुड ऑकेजन, आणि ऑल द बेस्ट एल साल्वाडोरला सुद्धा. एल साल्वाडोर बाईज इट्स फर्स्ट 200 BTC अ डे बिफोर इट्स बिटकॉइन लॉ बिकम्स इफेक्टिव्ह. तर काल त्यांनी 200 बिटकॉइन घेतले होते, पण काही ठिकाणी अशी न्यूज आहे की त्यांनी 400 घेऊन झालेले आहेत ऑलरेडी. सो ते कन्फर्म करण्यापेक्षा हे महत्वाचं आहे की हा देश म्हणून पुढे प्रोग्रेस करण्यासाठी त्यांनी डिसेंट्रलायझेशनकडे हा हातभार लावण्यासाठी आणि सिटीजन्सला पुढे नेण्यासाठी ही गोष्ट केलेली आहे. आणि त्यांनी कितीही बिटकॉइन घेतले हे महत्वाचं नाहीये, पण ते एक स्टेटमेंट आहे सध्याच्या हिशोबाने, आणि त्यांना ऑल द बेस्ट. चायना टू पायलट ब्लॉकचेन बेस्ड ग्रीन पॉवर ट्रेडिंग. तर जगात सगळ्यात जास्त एमिशन्स करणारा देश जो आहे तो चायना आहे आता सध्या, आणि म्हणून ते आता चांगल्या दिशेने वाटचाल करतायत की ब्लॉकचेनचा वापर करून ते कार्बन ट्रेडिंग करणार आहेत माझ्या मते. आणि ग्रीन एनर्जीज म्हणजे रिन्युएबल एनर्जीज आहेत त्यांचा एकच प्रॉब्लेम असतो की ते इंटरमिटंट असतात, आणि प्रॉपरली ट्रॅकिंग नाही केलं तर मग बराच नुकसान होऊ शकतं. तर त्या ट्रॅकिंगसाठी सुद्धा ते ब्लॉकचेन बेस्ड सिस्टीम बनवून ते पायलट करणार आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. Crypto.com names former Visa country manager to head South Korea operations. तर आता हे क्रिप्टोकरन्सी कंपनीज बघा काय जबरदस्त लेवलला आता पोहोचलेल्या आहेत की Crypto.comने त्यांना जेव्हा साऊथ कोरियामध्ये ऑपरेशन्स हेड पाहिजे होते, तर त्यांनी विजाचे जे कंट्री मॅनेजर आहेत त्यांना सिलेक्ट करून रादर त्यांना तिकडून खेचून इकडे आणलेलं आहे. आणि विजाच्या आधी ते जे आहेत पॅट्रिक यून त्यांचं नाव आहे, ही ऑल्सो वर्क फॉर स्टँडर्ड चार्टर्ड बँक इन सेव्हरल कंट्रीज. सो या मोठमोठ्या बँकांमधले आणि पेमेंट सर्व्हिसेस कंपन्यांमधले लोकांना हे लोक आता CEO म्हणून किंवा मग ऑपरेशन्स हेड म्हणून घेत आहे.
इट्स अ व्हेरी गुड थिंग. स्ट्रेंथ वाढत चाललेली आहे क्रिप्टोकरन्सी इंडस्ट्रीमधली. पुढच्या बातमीकडे वळूया. परत एकदा, विजा प्लॅन्स टू ब्रिंग क्रिप्टोकरन्सी सर्व्हिसेस टू ट्रॅडिशनल बँक्स इन ब्राझील. तर ब्राझीलमध्ये काही बँकांसाठी विजा आता क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग, क्रिप्टोकरन्सी पेमेंट्स आणि NFTs या सर्व्हिसेस घेऊन पोहोचते आहे. त्यांनी पद्धतशीरपणे लिस्ट सुद्धा दिलेली आहे आणि लवकरच या सर्व्हिसेस सुरू होतील ब्राझीलमध्ये. सो ओव्हरऑल आजचा दिवस जर तुम्ही बघाल तर सगळ्यात छान बातम्या आलेल्या आहेत. मायक्रो स्ट्रॅटेजी अवॉइड्स $multi-billion मिस्टेक बाय चुझिंग बिटकॉइन ओव्हर गोल्ड. तर मायकल सेलर जे आहेत त्यांनी आता रिसेंटली पोस्ट केलेली आहे. आय थिंक की खूप छान झालं की आम्ही बिटकॉइन घेतले आणि आम्ही गोल्ड घेतलं नाही 2-4 वर्षांपूर्वीपासून. रादर त्यांच्याकडे आता 1,08,992 बिटकॉइन त्यांनी गोळा केलेले आहेत आणि त्यांचा गोल आहे की आणखीन बिटकॉइन घेत राहायचे रेग्युलर बेसिसला. बिटकॉइन विकण्याचा काहीही रिसेंट टाइमलाईन त्यांची नाहीये. सो ते होल्ड करणारे आहेत. आता तुम्ही बघा एकदा, इथे बिटकॉइनचं खाली लाईन आहे ही बिटकॉइनची आणि वरती ही जी आहे ही लाईन गोल्डची आहे. ओके, तर गोल्डचे रिटर्न आहेत 1 महिन्याचे 5.88% आणि बिटकॉइनचे आहेत 376%. तर ओव्हरऑल तुम्ही काय म्हणणार की बिटकॉइनमध्येच काही ना काही करायला पाहिजे होतं, राईट? आणि हे बाकीचे व्हॉलॅटिलिटी आणि शार्प रेशो वगैरे हे तर मी काही याच्यामध्ये जास्त पडत नाही. बट ओव्हरऑल खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे बिटकॉइननी ॲज कम्पेअर्ड टू गोल्ड. सो गोल्ड निगेटिव्ह मध्ये आहे आणि बिटकॉइन पॉझिटिव्ह मध्ये आहे, ते सुद्धा 376 4.5%. आजच्या एपिसोडला आपण इथे थांबवू शकतो. सगळ्या बातम्या आपण छान कव्हर केलेल्या आहेत. फक्त त्याआधी मी कॉइन मार्केट कॅप .com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 7 सप्टेंबर 2021 रात्री 7:45 वाजता बिटकॉइन होता $50,767. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया आणि क्रिप्टोकरन्सी जगतातल्या घडामोडींचा आढावा घेऊया, तसंच मार्केट अपडेट सुद्धा बघूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.